चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत। चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा भाव। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अचूक उत्तर। ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ही ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथंच सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। ज्या सवालाच्या अनुसार येत्या 90 दिवसात किती वाढू शकतो आता कांद्याचा भाव। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर हे प्राप्त करूयात की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा भाव। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या दरपातळी किती आहे बरं, तर सध्याच्या कंडिशनला जी कांद्याची दरपातळी दिसत आहे ती दरपातळी आहे 500 रुपये प्रति क्विंटल पासून 1000 रुपये प्रति क्विंटल। मग पुढच्या 90 दिवसात कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात, यांचा कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे पुढील 90 दिवसात कांद्याचा भाव हा किती वाढू शकतो। चला आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची अलगद व अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात। जर आपण सर्वांनी बघितलं तर प्राथमिक प्रश्न हा आहे की पुढील 90 दिवसात कांद्याचा बाजारभाव वाढणार का, तर गॅरंटीनं सांगतो पुढील 90 दिवसात कांद्याचा बाजारभाव हा 100% वाढणार। आता दुसरा प्रश्न की जर पुढील 90 दिवसात कांदा भाव हा वाढणार असेल तर तो किती वाढू शकतो, तर त्यासाठी काही पायाभूत गोष्टी बघणं गरजेचे आहेत, फंडामेंटल्स बघणं गरजेचे आहेत, मागणी पुरवठ्याची स्थिती बघणं गरजेची ती प्रथम बघूया। जर आपण सर्वांनी बघितलं तर जे रनिंग इयर आहे त्यात 11% कांद्याचं उत्पादन घटले। आता भविष्याचा विचार करायला गेलं तर अल निनोमुळे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये कांद्याचं उत्पादन हे घटणार आहे। किती घटणार आहे हा प्रश्न आहे, पण घटणार 100%। मग अशा परिस्थितीमध्ये की जेव्हा भविष्यात कांदा उत्पादन घटणार हे गॅरंटीनं माहीत आहे, आपल्याला हे पण माहीत आहे की यावर्षी 11% तब्बल कांदा उत्पादन हे घटलंय। तर अशा परिस्थितीमध्ये मला सांगा कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा काय करेल, तर A1 क्वालिटीचा जो कांदा आहे त्याचा जास्त असतो तो स्टॉक करेल, कारण त्याला माहिती आहे की भविष्यात कांद्याचा बाजारभाव 100% वाढणार। दुसरी महत्त्वाची गोष्ट व्यापारी काय करणार, ते सुद्धा A1 क्वालिटीचा कांदा खरेदी करणार। सरकार भविष्यात भाव वाढू नयेत, नियंत्रणात राहावेत म्हणून ते कांदा खरेदी करणार। म्हणजे कांदा खरेदी एकीकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर दुसरीकडे कांदा विकणाऱ्यांची संख्या मात्र तुलनेनं घटणार आहे। हाच आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा की भविष्यामध्ये पुढील 3 महिन्यात सातत्यानं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये भला मोठा गॅप निर्माण होणार आहे। हा जो गॅप असणार आहे हाच कांद्याच्या बाजारभावाला 100% तेजी प्रदान करणार आहे आणि ही जी तेजी असणार आहे ही तेजी कांद्याच्या बाजारभावाला पुढील 90 दिवसात कुठपर्यंत पोहोचवणार आहे, तर सुरुवातीचा विचार केला तर मे महिन्याच्या एंडपर्यंत 1300 ते 1500, जूनच्या एंडपर्यंत विचार केला तर दर पातळी हे सामान्यतः आपल्याला 1500 ते 2200 पर्यंत दिसणार आहे आणि कांदा हा जुलैच्या एंडिंगपर्यंत 3000ला गवसणी घालताना दिसू शकतो। म्हणजे आजचा बाजारभाव सामान्यतः 700-800 रुपये सरासरी पकडला तर त्याच्या तुलनेत आपण इथून पकडूयात जुलै महिन्याच्या एंडिंगपर्यंत 3000 नाही 2800चा भाव, तर जवळपास एक 4 पट जास्त भाव आजच्या भावापेक्षा आपल्याला कधी मिळणार आहे, तर हा भाव प्राप्त होणार आहे आपल्याला जुलै एंडिंगला। म्हणजे पुढील 90 दिवसात रेटच्या हिशोबाने विचार केला तर जवळपास 2100 ते 2200ची तेजी येईल आणि पटीच्या हिशोबाने विचार केला तर जवळपास 4 पट तेजी येण्याची शक्यता आहे। विक्रीचं कसं करायचं, सिंपल फॉर्म्युला आहे, आपण विक्री ही घाई गडबडीत करायची नाहीये। भविष्य उज्ज्वल असल्यामुळं लो क्वालिटीचा कांदा, पाणी लागलेला कांदा, जोड कांदा, बारीक कांदा हा मात्र तुम्ही या तेजीत विक्री करून टाका, कारण त्याला त्या ठिकाणी ठेवलं जरी तरी 2-3 महिन्यानंतर सुद्धा भाव काही जास्त मिळणार नाही।
पण A1 क्वालिटीचा कांदा जर स्टॉक करून ठेवला तर पुढच्या 3 महिन्यात तुम्हाला चौपट बाजारभाव कमीत कमी प्राप्त होऊ शकतात। त्यामुळे विचार करून विक्रीचा निर्णय घ्या, घाई गडबड अजिबात करू नका। भविष्यात मग देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो कशा पद्धतीने राहील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।